हाय गाईस, कशा आहात तुम्ही माझ्या भाऊ बहिणींनो. मी यूट्यूबवर अनेक व्हिडिओ बघितलेत असे की जे लाईफ कोच आहेत किंवा त्यांचे मी नाव नाही घेत, पण असे अनेक व्हिडिओ बघितलेत की ते म्हणतात आम्ही लग्न नाही केलं, आम्ही सुखी आहेत. तर आणि ज्यांचा उद्देश एकच असतो की लग्न करू नका म्हणून, नाही का, म्हणजे जीवनामध्ये सुखी राहतात. तर ज्यांचे लग्न नाही झाले, ज्यांना मुली नाही भेटल्या, ज्यांनी आपल्या जीवनामध्ये काही म्हणजे स्थिर नाही झाले, नोकरी नाही लागली किंवा काय नाही लागली, किंवा जे स्टेबल नाहीत आणि त्यांचे लग्न नाही झालेत, असेच गिन्यान शिकवण्यासाठी यूट्यूबवर येतात की लग्न करू नका, लाईफ सुखी राहील, सिंगल राहण्यात खूप काही मजा आहे, असं तसं, नाही का. जर सिंगल राहण्यात जर मजा असते किंवा काही असतं तर हे दुनियाच झाली नसती ना. स्त्रीला खूप काही महत्त्व आहे ना, पुरुषाला महत्त्व आहे पण स्त्रीला महत्त्व आहे ना. शक्तीशिवाय शिव अधुरेत, नाही का. माझे आराध्य दैवत आहेत शिवशक्ती, की शिव जे आहेत शक्तीशिवाय अधुरेत, नाही का. विष्णूजी लक्ष्मीशिवाय अधुरेत. आणि लोक म्हणतात की लग्न नाही केलं तरी जीवन सुखी राहील किंवा तुमचं भारी राहील, नाही का. त्या लोकांना सांगू इच्छितो मी. आणि हे जे गिन्यान जे देणारे लोक आहेत ना, ते न लग्न झालेलेच लोक ज्या गिन्यान देतात, म्हणजे अक्कल शिकवतात लोकांना की लग्न नाही झालं तरी लाईफ भारी आहे, आणि आता 40 वय झाले आणि आता कशाला लग्न करायचं आहे, नाही का. सृष्टी सर्व काही स्त्री पुरुषावर चाललेली ना. स्त्रीला पण खूप महत्त्व आहे ना. तुमच्या जीवनामध्ये लग्न नाही झालं म्हणून तुम्ही दुसऱ्याला घेण्याने शिकवतात. आणि मग काही व्यक्ती, बरं तुम्ही पालक आहेत, जे माता पिता आहेत, जर मुलांनी लग्न नाही केलं तर त्यांना किती त्रास होतो की आपल्यामुळे प्रत्येकाला वाटतं ना आपल्या मुलाचं लग्न व्हावं, त्यांना पण मुलं व्हावं, आपला वंश पुढं चालावा. हे लग्न कशासाठी असतं की आपला वंश पुढं चालण्यासाठी. बरं तुम्ही म्हणतात की लग्न नाही केलं तर लाईफ सुखी राहील, आणि समजा जर तुम्हाला एखादा आजार झाला तर तुमची हेल्प कोण करणार, नाही का. तुमची हेल्प करणार कोण? तर तुमचा लाईफ पार्टनरच तुमची हेल्प करू शकतो ना. सर्व काय तुम्हाला डब्बा देऊ शकतो, तुमचे मुलं सांभाळतो, कोण सांभाळतं? लाईफ पार्टनरच सांभाळतो ना. आणि त्यामुळे मी तुम्हाला सांगू इच्छितो की लग्न करणं हे चांगलं आहे. ज्यांचं झालं नाही ते ठीक आहे, समजा त्यांचे काही प्रॉब्लेम असतील किंवा समस्या असतील ते ठीक आहे. आणि नशिबात जेवढं आहे तेवढं घडत असतं, प्रत्येकाचं नशीब वेगवेगळं असतं. पण निगेटिव्ह बोलून एखाद्याला लग्नापासून परिवर्तन करणं हे चुकीचं आहे. उलट तुम्ही बोललं पाहिजे की बाबा लग्न करणं पण चांगलं आहे, आणि एखाद्याचं होत नसेल तर ते ठीक आहे, समजा त्याचे काही कर्म असतील किंवा काय असतील, नाही का. पण तुम्ही असं म्हणू शकत नाही की सिंगल लाईफच बेटर आहे, सिंगल लाईफच भारी आहे. ज्यावेळेस तुम्ही म्हातारे होतात ना आणि तुम्हाला सहारा राहत नाही, त्यावेळेस तुम्हाला कळतं की लग्न होणं चांगलं आहे का नाही होणं चांगलं. पण त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते, नाही का. त्यामुळं लग्न करणं पण चांगलं आहे. आणि ज्यांचं नाही झालं तर त्यांच्या लाईफमध्ये त्यांचे कर्म तसे आहेत म्हणून त्यांचं लग्न नाही होत किंवा काय अडचणीत. प्रत्येकाचं जीवन वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे. त्यामुळं आपण कोणालाही दोष देऊ शकत नाही. पण लग्नच करू नाही किंवा लाईफ एकटीच चांगली आहे किंवा सिंगल राहणंच चांगलं आहे हे ठासून सांगणं पण चुकीचं आहे. तर माझ्या भाऊ बहिणींना, तर आजचा व्हिडिओ एवढाच. लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर माझं काही कुणाचं मन दुखवलं असेल तर मला क्षमा करा. पण मी असे म्हणजे माझ्या फीडमध्ये अनेक व्हिडिओ आले, नाही का, की लग्नाबद्दल. त्यामुळं मी आज व्हिडिओ बनवला, थोडा लॉंग व्हिडिओ बनवला बारका, की सांगण्यासाठी की मला एकच गोष्ट सतत तीच यायची की लग्न करू नका, सिंगल राहणं खूप चांगलं आहे, आणि लग्न करून माणूस गुंतला जातो आणि पैसे पाणी अडचणी वाढतात आणि खर्च पण लय होतो. लग्न झाल्यानंतर मुलांचा खर्च, बायकोचा खर्च. अरे असंच जर समजा
तुमच्या किंवा माझ्या आईवडिलांनी जर इतका विचार केला असता की मुलांचा खर्च, किराण्याचा खर्च, भाजीपाल्याचा खर्च, तर आपला जन्म झाला असता का? हा, नसताना झाला. त्यामुळे मी हा व्हिडिओ बनवला. तर चला पुन्हा भेटूया. बाय बाय.